एक महत्वाचा निर्णय घ्यायचा आहे, त्यासाठी तुम्हाला इथं बोलवलंय. तुम्हा सगळ्यांना माहिती आहे साकारची खालवलेली परिस्थिती. आपली जमीन सुद्धा गहाण आहे त्या लालजीकडे. फक्त 2 महिन्याची मुदत दिली आहे त्याने. नंतर ती विकली जाईल जमीन व्यवसायासाठी. तो भरपूर पैसे कमवेल, आपल्यालाही पैसे मिळतील, पण ही माझी लेकरं बाळ त्यांना वाली नाही होणार कोणी. गेली 16 वर्ष मी झगडतोय अनुदानासाठी. पैसे संपले, उमेद संपली, पण नाही तरी सुद्धा एक आशेचा किरण आहे. आपले जिल्हाध्यक्ष श्रीपाद गुलवाडी त्यांनी अनुदान देतो असं आश्वासन दिलंय. कला आणि क्रीडा क्षेत्रात जे आपण काही कमी पडतोय ना, ते सुधारणं अत्यंत आवश्यक आहे. 15 दिवसांनी स्कॉलरशिपची परीक्षा आणि 1 महिन्यानी कला आणि क्रीडा महोत्सव आहे. तर जर आपण जिंकलो ना, तर लोकमत उद्योगपती नवलू चव्हाण यांच्याकडून आपल्याला 5 लाख रुपये मिळतील. आपण मेहनत करायला हवी. ही शेवटची संधी आहे. तुम्हा सगळ्यांकडून माझी अपेक्षा आहे. बाबूजी, तुम्ही काही काळजी करू नका. आता आम्ही जोरात तयारीला लागतो. या क्रीडा स्पर्धामध्ये साकारचा पहिला नंबर येण्यासाठी आम्ही अगदी जीवापाड मेहनत करू. हा बाबूजी, मॉडर्न व इतर मोठ्या शाळांसमोर स्पर्धेत भाग घेणं हे खरोखरच अवघड आहे. पण यात अशक्य असं काहीच नाही आणि त्यासाठी आम्ही जीवापाड मेहनत करू. हो बाबूजी. हो. वैजी, तुमच्याकडून माझी हीच अपेक्षा आहे. आता आपापली कामं वाटून घ्या. बाबूजी, क्रीडाविषयक चाचणीची जबाबदारी माझी. सायकलिंग आणि रनिंग मध्ये मुलांना असं काही तयार करतो की त्यांचा वेग कुणीही पकडू शकणार नाही. बरं बाबूजी, माई म्युझिक सेक्शन माझ्याकडे. आपली कोमल फार छान गाते. तिच्याकडून जर मेहनत करून घेतली ना, तर ती नक्की नंबरात येईल. आणि नृत्याचंही मीच पाहून घेते. आणि स्कॉलरशिपच्या परीक्षेची संपूर्ण जबाबदारी माझी. साकार सामूहिक निकालात 100% व वैयक्तिक निकालात मेरिट मध्ये आणण्याचा मी प्रयत्न करेन. आणि बाबूजी, पोरांना खाऊन पिऊन तयार करायची जबाबदारी आमच्या दोघांची. नाही, पण तुम्हा सगळ्यांमध्ये आणखी एखादा शिक्षक असता तर तुम्हा सगळ्यांना मदत झाली असती. कशाला माई, आम्ही सगळे आहोतच ना. पण बाबूजी, खरा प्रॉब्लेम आहे तो क्रीडाविषयक तयारीसाठी लागणाऱ्या सामानाचा. आणि मलाही तबला पेटी आणि टेप रेकॉर्डर लागेल. आणि हो, मला सुद्धा स्कॉलरशिपच्या परीक्षेसाठी काही पुस्तकं लागतील. तुम्ही त्याची काही काळजी करू नका. लवकरात लवकर प्रॅक्टिसला सुरुवात करा. आता साकारचं अस्तित्व संपूर्णपणे तुमच्यावर अवलंबून आहे. मग उद्यापासून तयारीला लागा. आपल्याकडे दिवस खूप कमी आहेत. येऊ मी. जीतेगा भाई जीतेगा, साकार जीतेगा, जीतेगा भाई जीतेगा, साकार जीतेगा. येऊ आम्ही. येतो बाबूजी. बाबूजी. बर.